पैसा मिळावा, टिकावा आणि तो वाढावा यासाठी रोज संध्याकाळी हा एक उपाय आवर्जून करून पहा. पैसा कमावणं, टिकवणं आणि वाढवणं अजिबात सोपं नाही आहे. यासाठी लागते प्रचंड मेहनत आणि उपासना. कोणती? चला पाहूया. नमस्कार मंडळी, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. पैसाच सगळं काही नसतं हे जरी खरं असलं तरी पैसा नसेल तर तुम्हाला आयुष्यातील भौतिक आणि प्रापंचिक सुखच मिळत नाही. म्हणतात ना, पैशाचे सोंग आणता येत नाही. म्हणून आपल्या दैनंदिन गरजा भागवून दुसऱ्यांना मदत करता येईल एवढा पैसा कमवण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सोपा उपाय सांगितला आहे. अनेकदा लोक तक्रार करतात की महिनाभर अतोनात कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही. महिना अखेरीस पैसा संपत येतो. घरात येणारा पैसा आजारपण, कर्ज किंवा इतर नको त्या कारणांवरून खर्च होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील वास्तू आणि ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी तुळशीचे रोप हे अत्यंत प्रभावी ठरतं. तुळशीच्या विविध प्रकारांपैकी श्यामा तुळस ही धनवृद्धीसाठी अतिशय विशेष मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला केवळ वनस्पती न मानता साक्षात लक्ष्मीचे रूप मानलं जातं. ज्या घरात तुळशीची नित्य पूजा होते तिथे सुख समृद्धीचा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक प्रगतीत अडथळे येत असतील तर घरात श्यामा तुळस आणणं आणि तिचा एक सोपा उपाय करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता श्यामा तुळस नेमकी काय असते? तुळशीचे मुख्य 2 प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. पहिली रामा तुळस, दुसरी श्यामा तुळस. रामा तुळस ही ज्याची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात ती रामा तुळस आणि ज्याची पानं गडद हिरवी किंवा किंचित जांभळट काळ्या रंगाची असतात ती श्यामा तुळस. श्यामा तुळशीचा संबंध हा थेट भगवान श्रीकृष्णांशी जोडला जातो. ही तुळस घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो असं म्हणतात. हा उपाय अत्यंत सोपा असून नियमितपणे केल्यास घरात शांतता आणि समृद्धी लाभते. यासाठी काय करायचं आहे? रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर श्यामा तुळशीच्या वृंदावनाजवळ किंवा कुंडीपाशी गाईच्या साजूक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तुमच्याकडे दोन्ही नसतील तर साध्या तेलाचा दिवा सुद्धा लावला तरी चालेल. दिवा लावण्यापूर्वी तुळशीभोवतीची जागा स्वच्छ करायची आहे, कारण स्वच्छता ही लक्ष्मी प्राप्तीचे पहिले प्रतीक मानले जाते. म्हणून स्वच्छता आवर्जून करा. तुळशीला नमस्कार करून हळद, कुंकू आणि फुलं सुद्धा अर्पण करायचे आहे. आता विशेष म्हणजे तुळशीला सकाळीच पाणी अर्पण करणं अधिक योग्य मानलं जातं. संध्याकाळी तुळशीला पाणी घालणं अनेक परंपरांमध्ये टाळले जाते. म्हणून शक्यतो सकाळीच तुळशीची पूजा करून घ्या, सकाळीच पाणी अर्पण करा. दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्रांचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करून शक्य असल्यास 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान मनात सकारात्मक संकल्प करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की श्रीहरी आणि माता लक्ष्मी आमच्या घरात सदैव अन्न, धन, आरोग्य आणि आनंद राहू दे. आमच्या परिश्रमाला योग्य फळ मिळू दे. आता साजूक तुपाच्या किंवा तेलाच्या या दिव्यामुळे तुळशीभोवतीची जी ऊर्जा अधिक सक्रिय होत असते. हा सुगंध आणि प्रकाश घरातील दारिद्र्य दूर करण्यास नक्कीच मदत करतो. या नियमित पूजेमुळे मनात शिस्त आणि सातत्य निर्माण होते आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभते. तुळशीची काळजी घेताना पाळायचे काही महत्त्वाचे नियम आहेत जे आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुळशीपाशी नेहमी स्वच्छता ठेवायला हवी. तिथे कचरा किंवा चपला अजिबात ठेवू नये. रविवारी आणि एकादशीला किंवा सूर्यचंद्र ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी विसरूनही घालू नका. तिचे पाने अजिबात तोडू नका. रात्रीच्या वेळी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. सुकलेली किंवा दुर्लक्षित झालेली जी तुळस घरासमोर अजिबात ठेवू नका. तिची नियमितपणे काळजी घेत चला, हिरवीगार ठेवत चला. शेवटी ज्योतिषशास्त्रात उपायांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच कर्मालाही आहे.
केवळ उपाय करून घरात पैसा येतो असं नाही, तर यासाठी स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न, कठोर कष्ट, योग्य आर्थिक नियोजन, बचत आणि योग्य दिशेने केलेली वाटचाल ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुमच्या कष्टांना या आध्यात्मिक उपायांची आणि सकारात्मक ऊर्जेची जोड मिळते, तेव्हाच नशिबाची दारे उघडतात आणि पैशांची आवक वाढू लागते. फक्त दिवा लावून धन मिळेल अशी अपेक्षा न ठेवता प्रामाणिक परिश्रम, योग्य आर्थिक नियोजन आणि देवावरील विश्वास या तिन्हींचा समतोल साधला तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धीचा मार्ग नक्कीच मोकळा होऊ शकतो. याबद्दल तुमचं नक्की मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. धनवृद्धीसाठी हा सोपा उपाय तुम्ही कधी केला आहे का? आणि यासाठी तुम्हाला काय अनुभव आलेत हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्ये, उपासना, पूजाविधी संबंधित माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.